नमस्कार, मी भगवान वानखेडे पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज पंढरपूरमधील कवटेकर शाळा परिसरामध्ये जी रेल्वे रूळ आहे, DYSP ऑफिसच्या शेजारचा रेल्वे रूळ आणि कवटेकर शाळेच्या जवळचं एक रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालय म्हणून आहे। या दोन्ही ठिकाणी मानवी सांगाडा आणि कवठी मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्यामुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाले। नेमका ही घटना काय आहे या संदर्भात येथील काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका काय प्रकार झाला होता आणि किती वाजता ही घटना घडली ती। काय नाव आपलं? गणेश दौडशेठ घोडके। काय झालं होतं? मानवी मुंडक कोपडे ह्या कवटेकर शाळापाशी रिद्धी-सिद्धी मंगल कार्यापाशी सापडलेला आहे। 4 वाजता सापडलेला आहे। रोळापाशी 2 हाडकं पाय मिळाले आहे। डेप्युटी ऑफिस पाशी पोलिसांचे चर्चा झालेले आहे। आता रोळावनं रेल्वे गाडी त्यांना आत्महत्या केल्या असेल, काय तर रोळावनं घसरून पडले असेल असे त्यांची शंका आहे त्यांची। असे डेप्युटी साहेब येऊन गेलेत, PSI येऊन गेलेले आहे, सगळे येऊन गेलेले। हा शक्यतो बेवारस असावा किंवा रेल्वेमधून कोणी पाय घसरून पडलेला एखादा प्रवासी असावा किंवा पंढरपूरमध्ये ज्या वारी कालावधी झाल्यानंतर जे बेवारस नावाची लोक सोडली जातात, जे भोरसर वेडसर प्रकारची लोक असतात, तशामधील कोणी हा व्यक्ती असू शकतो। त्यामुळं पंढरपूरकरांनी भयभीत न होता पूर्णपणे पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवावा आणि कोणत्याही खोट्या अफवांवरती विश्वास ठेवू नये। पोलीस प्रशासनावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा। पोलीस प्रशासन योग्य तो तपास करून पुढील काही काळामध्ये तो कोण होता, काय होता याचे पूर्णपणे रिपोर्ट देण्यात येईल। आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांच्या घराजवळ ते मुंडकं सापडलेलं आहे ते पण नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का ह्याचा तपास म्हणजे माहिती कसं झालं ते। काय नाव आपलं? सुनील सुरेश वरणे। तुमच्या घराजवळच सापडले? आपल्या घरासमोरच सापडलेलं आहे। कसं माहीत झालं लोकांना? ते लोकांची चर्चा झाल्यानंतर मी बघायला गेल्यानंतर मला तिथं ते मानवी कवटी ते बघितल्यानंतर मग आम्ही म्हणजे गल्लीतल्या लोकांनी पोलीस स्टेशनला असं हे केलं आणि पोलिसांनी जी काय योग्य जी हे आहे ती योग्य कारवाई म्हणजे असं करून सगळं बॉडी घेऊन गेली। 1-2 असेल ना, ते घर आहेत ते बंद आहेत अजून सध्या, अजून वास येते अजून। ही घटना समजल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने या ठिकाणी धाव घेऊन या ठिकाणी शोधाशोध सुरू केली। हे मुंडकं या ठिकाणी सापडलं होतं। त्यानंतर रेल्वे रूळ परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता काही मानवी शरीराचे अवयवी सापडले आहेत। हे जी अवयव सापडलेत हे महिलेचे आहेत की पुरुषाचे आहेत किंवा याचं वयोमान किती असेल याचा तपास पोलिसांचा जेव्हा ही प्रयोगशाळेत पाठवतील किंवा पोलीस त्यांच्या पद्धतीनं तपास करतील तेव्हाच समजणार आहे। परंतु आत्ताच गणेश जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे आणि घोडके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रेल्वे रूळ असल्यामुळं रेल्वेखाली हा व्यक्ती किंवा जी कोण असतील ती आल्याची शक्यता असणार आहे। पंढरपूर शहरामध्ये सध्या जी चर्चा चालू आहे की पंढरपूरमध्ये मर्डर झालेला आहे ही अफवा आणि याच्यावर कुठल्याही नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरू नये असं आवाहन आम्ही पंढरपूर लाईव्हच्या वतीनं करत आहोत। पोलीस प्रशासन त्यांचं काम करत आहे। पोलिसांचा तपास जेव्हा होईल त्या तपासाअंतीच हा प्रकार नेमका काय आहे ते समजेल। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।